आता वर्गीकरण चालू आहे. महारायचे आणि मांगायचे भांडणं सुरू केली. आता तुम्हाला माहित नसेल, मी मांगच आहे, पण मी काही डफळा वाजवणारा मांग नाही बाबू. मैं शाहू फुले वाला मांग. आणि मातंग दुखायला वाटतं मांग ही जात आहे. मातंग, मातंग शब्दाचा अर्थ पाली भाषेत होतो हत्ती. मैं मातंग हूं, मैं हत्ती वाला. आता काही भांडणं खेळून राहिले, 10-5 लोक आहेत, जास्त नाही आहे. सबसे पहिले तर माझ्या मातंग बांधवांनी हे समजलं पाहिजे, बाबा साहेबानी इंजीनियर सुशील कुमार धबड़के की तरफ से मुझे 500 रुपए मिले, शुक्रिया. तुमने ये समझना चाहिए, बाबा साहेबांनी आरक्षण देताना महाराला 15, मांगाला 12, चंबाराला 10 असं नाही केलेलं. मांगालाही 13 आहे, महारालाही 13 आहे, चंबारालाही. म्हणजे एससी जितक्या जाती आहे सगळ्यांना समानता. बुद्धाच्या धम्मात ही समानता आहे. आता काही RSSचे मांग भाजपच्या लोक ऐकून पैसे घेऊन काहीतरी बोंबलून राहिले. विकायची आमच्या समाजाला सवय आहे, पण तरी सुद्धा मातंगांना मी सांगू शकतो. ते म्हणतात हे बुद्ध लोक असे करून राहिले, बुद्ध लोक तसे करून राहिले. 56ला दीक्षा दिली, महार लोक बुद्ध झाले. पण काँग्रेसच्या लोकांना बकऱ्या 2-2, 3-3 हजाराचं लालच देऊन पुन्हा यांना महार केलं. लेकिन इस देश का जो भी मातंग है, क्योंकि प्रसेनजीत नाम का राजा जो था वो मातंग समाज का था. भारत के अंदर जितने भी मातंग है ये बुद्धिस्ट लोग है. पहले मातंग समाज बुद्धिस्ट है, बाद में महार समाज बुद्धिस्ट बाबा साहब ने बनाया है. ये अलग बात है, कुछ मातंग बोलते, महार बोलते, चमार बोलते, बैरवा बोलते, अलग अलग भाषा में. ये कोई अलग नहीं, हमारे भाई है. आज भी कोई नाम लेना ना ले राहुल अन्वीकर. यहां अगर एक भी मातंग नहीं है, लेकिन राहुल अन्वीकर पोचीराम कांबळे को भूला नहीं है मेरे भाइयों. मैं हमेशा याद करता हूं, मेरा समाज याद करता है.